आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। 3 वर्षांपूर्वी गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी समित कदमला आपल्याकडे पाठवून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केलाय। समित कदम हा एन्व्हलप घेऊन आपल्याकडे आल्याचंही अनिल देशमुखांनी म्हटलं। इतकंच नाही तर दिशा सॅलियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर मी खोटे आरोप करावेत, पार्थ पवार यांना मी खोट्या आरोपांखाली अडकवावं यासाठी समित कदमच्या माध्यमातून दबाव टाकल्याचंही देशमुख यांनी सांगितलंय। दरम्यान समित कदमांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे। तर समित कदम माझ्याकडे एन्व्हलप घेऊन आल्याचं यावेळेस देशमुख यांनी सांगितलं आहे। 3 वर्षांपूर्वी गृहमंत्री असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी समित कदमला आपल्याकडे पाठवलं होतं आणि त्याला आपल्याकडे पाठवून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा एक मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला होता। तर समित कदम आणि एन्व्हलप, खरं तर समित कदम याच्याकडे एक एन्व्हलप होता आणि तोच एन्व्हलप घेऊन आपल्याकडे आल्याचंही देशमुखांनी सांगितलं। इतकंच नाही तर दिशा सॅलियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर मी खोटे आरोप करावेत, पार्थ पवार यांना मी खोट्या आरोपांखाली अडकवावं यासाठी देखील समितच्या माध्यमातून आपल्यावर दबाव टाकल्याचं देशमुख यांनी सांगितलं आहे। दरम्यान समित कदमांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध असल्याचंही देशमुखांनी सांगितलंय। त्यांचे अतिशय घरगुती संबंध, त्याची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे। समित कदमची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना, त्याचबरोबर अनेक त्यांचे फोटो आहेत। देवेंद्र फडणवीस यांचे समित कदम हे अतिशय जवळचे आणि त्यांनीच त्याला, समित कदम हा साधारण कार्यकर्ता, नगरसेवक सुद्धा नाही, देवेंद्र फडणवीसनीच त्याला वाय सुरक्षा दिली। आता इतका जवळचा, इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने वाय सुरक्षा दिली। 3 वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे 5-6दा पाठवलं। एकदा तो माझ्याकडे सील्ड एन्व्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेविट करून द्या। आणि त्या ॲफिडेविटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, ॲफिडेविट करून द्यायचं। तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एन्व्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं, तो माणूस होता, तो होता सुमित कदम मिरजचे। त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जर सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील।